मित्रांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्य शुद्धीवरती आलेला असतानाच ना बलमा त्याच्या शेजारी जाऊन बसलेला असतो. मायाने मंजूच्या घरी काही लोकांना पाठविलेलं असतं. ते मंजूच्या घरावर दगडफेक करत असतात. दार बंद करून अमृता लगेच ना बलमाच्या फोनवरती कॉल करते. बलमा बोलतो, अमृता काय झालंय? सगळं ठीक आहे ना? वाघमाऱ्यांची तब्येत ठीक आहे ना? तर अमृता बोलते, सगळं ठीक नाही आहे. आमच्या घराच्या बाहेर काही लोक आलेले आहेत. घराच्या बाहेर येऊन ना ते घराच्या भिंतीवरती दरवाजावरती दगडफेक करत आहेत. काहीतरी कर बलमा. तर बलमा बोलतो, काळजी करू नको अमृता, तुम्ही फक्त दार उघडू नका, मी पोहोचतोच आहे तिथे 5-10 मिनिटात. आता बाहेर लोक फारच ना संतापून गेलेले असतात. ते अजूनही मंजूच्या घराच्या बाहेर उभे असतात आणि घरावर दगडफेक करत असतात. आता बलमा तिथे पोहोचतो आणि त्या सर्वांनाच ना समजवत असतो, अरे काय चाललंय तुमचं? दगडफेक का करताय तुम्ही? तर ते बोलतात, या मंजूने आमच्या सत्यदादावर गोळी चालवली ना, म्हणून आम्ही हे सगळं करतोय. तर बलमा बोलतो, कोणाच्या सांगण्यावरून करताय तुम्ही हे? तर त्यातल्याच काही महिला बोलतात की आम्ही हे सगळं मम्मीच्या आजच्या सांगण्यावरून करतोय. तर बलमा बोलतो, पण मला इथे सत्याने पाठवलंय आणि सांगितलंय की वाघमाऱ्यांना त्रास देऊ नका. तुम्ही मायाचं ऐकणार की सत्यदादाचं? तर लोक बोलतात की आम्ही आमच्या मम्मी साहेबांचंच ऐकणार. तर बलमा बोलतो, आम्ही सत्यदादाचंच ऐकणार. सत्यदादापेक्षा कोणाचे शब्द मला महत्त्वाचा नाही आहे. चला निघा तुम्ही इथून, असं बोलून त्या सर्व गुंडांना तो तिथून पाठवून देतो. बलमा अमितला बोलतो, तू बाहेर चौकशी कर रे, कोणी येते का बघ. आणि मग बलमा आता आतमध्ये येतो. बोलू लागतो, तुम्ही सेफ आहात ना? अमृता, मंजू, सुनंदा बोलू लागतात की हो, आम्ही सगळे ठीक आहोत, पण हे सगळं कुणी केलंय? तर बलमा बोलतो, हे सगळं मम्मीनेच केलेलं आहे. मम्मी खूप चिडलेली आहे वाघमारी वहिनी तुमच्यावरती. तर मंजू बोलते, सत्य कसा आहे? तर बलमा बोलतो, तो ठीक आहे, तुमचीच वाट बघत होता तो, तुमचीच आठवण काढत होता. उठल्या उठल्या वाघमारे मॅडम बोलत होता. तर मंजू बोलते, चल मला मग आत्ताच घेऊन त्याच्याकडे. तर बलमा बोलतो, आपण आत्ता जाऊ शकत नाही त्याच्याकडे, मध्ये मायाताई बसलेली आहेत ना म्हणून. तर मंजिरी बोलते, मी कुणालाच घाबरत नाही. तर बलमा बोलतो, अहो वाघमारे मॅडम, काळजी कशाला करताय तुम्ही? मी आहे ना तुमच्यासोबत. तर मंजू बोलते, बलमा तुला सत्याच्या मैत्रीची शपथ आहे. तर बलमा बोलतो, शपथ कशाला दिली? आणि तसं मी तुम्हाला तिकडे घेऊनच जाणार होतो ना, आत्ता ती योग्य वेळ नाहीये. तर अमृता बोलते, मग कधी घेऊन जाणार आहात तुम्ही त्याला? तर आता बलमा बोलत असतो, त्यासाठी माझ्याकडे एक युक्ती आहे. आता तुम्हाला मी जे सांगतोय ना ते करावंच लागेल वाघमारे मॅडम. तर मंजू बोलते की मला काय करावं लागेल? तर त्याचा प्लॅन ना तो मंजूला सांगू लागतो. इकडे सत्यजितच बसतो ना, तो ICU रूममध्येच असतो डोळे बंद करून. त्याला मंजूचेच ना स्वप्न पडत असतात. तो बोलत असतो, आय लव्ह यू वाघमारे मॅडम, खरंच थँक्यू, तुम्ही माझा जीव वाचवला. आणि समोरच ना नर्स असते, तिला वाटतं की सत्य हे सगळं मलाच बोलतोय, म्हणून ती बोलते, अहो साहेब असं का बोलताय? हे आमचं कामच आहे. तर सत्या बोलतो, हे मी तुम्हाला बोललो नाही, मी डोळे बंद करून पिक्चरचे डायलॉग बोलत होतो. त्यानंतर पुढे येणाऱ्या भागामध्ये मंजू रिक्षामध्ये बसून एका आजीबाईचं रूप घेऊन रिक्षातून खाली उतरते. मंजूसोबत अमृताही असते आणि सत्यजित त्या नर्सकडून मंजूला कॉल करण्यासाठी मोबाईल हातामध्ये घेतो. माया आता हे सगळं बघते की तो मंजूला कॉल लावतोय, म्हणून माया सत्यजितकडे जाते आणि बोलू लागते की सत्या, हे सगळं का करतोय रे तू? अरे त्या नेगबळटमुळेच तुझी आज ही अवस्था आहे. तू असा पडलाय बेडवरती आणि तिलाच कॉल करतोय. आईचं सांगितलेलं तुला काहीच कळत नाहीये का? तर सत्या न बोलता शांत होतो. आता बलमाला युक्ती करून मंजूला हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं. मंजू ही लपतछपत त्या ठिकाणी हॉस्पिटलच्या दारावरती येऊन उभी राहते. परंतु आता प्रॉब्लेम एवढाच असतो की हॉस्पिटलमध्ये अजूनही माया सत्याच्या शेजारीच उभी राहिलेली असते. आता बलमा मायाला चवून कसं मंजूला सत्यजितपर्यंत पोहोचवणार बरं, हे बघणं रंजक ना ठरणार आहे.